महाराष्ट्राच्या राजकारणातला मेगा इव्हेंट असं ज्याचं वर्णन केलं जातंय तो दोन पक्षांचा मेळावा उद्या होणार आहे। फक्त दोन पक्षांमधला हा प्रश्न नाहीये, तर तब्बल 20 वर्षांनंतर हे दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत। त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं या मेळाव्याकडे लक्ष लागलंय। गेल्या 2 ते 3 दिवस आपण या मेळाव्याची तयारी कशी सुरू आहे या संदर्भातल्या बातम्या पाहतोय। मात्र खरंच या मेळाव्यामध्ये 5 प्रश्नांची उत्तर मिळणार का? जे 5 प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेत, हे प्रश्न कोणते आहेत आणि त्याची उत्तर काय आहेत आपण पाहूया। वाजत गाजत या, गुलाल उधळत या, मराठीचा विजय साजरा करायला या, कुठलाही झेंडा नको, मराठीसाठी या। आमंत्रण धाडली गेली आहे, मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे। कोण येणार, कोण व्यवस्था पाहणार, कोण बोलणार, सगळं ठरलंय। पण तरीही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत। उद्धव आणि राज यांच्या मराठीच्या मेळाव्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला 5 मुख्य प्रश्न पडले आणि लक्ष लागलंय ठाकरे बंधूंचा हा मराठीचा मेळावा या 5 प्रश्नांची उत्तरं देणार का? प्रश्न पहिला, मेळाव्यात पहिलं कोण बोलणार आणि शेवटचं कोण बोलणार? या मेळाव्याचे आयोजक म्हणजे यजमान आहेत राज ठाकरे, त्यामुळे राज ठाकरे शेवटी बोलतील अशी चर्चा आहे। मात्र राज ठाकरे 57 वर्षांचे आणि उद्धव ठाकरे 64 वर्षांचे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना ज्येष्ठतेचा मान देत राज ठाकरे उद्धव ठाकरेंना शेवटी बोलू देणार का याची उत्सुकता आहे। मला असं वाटतं की तो मेळावा ज्यांनी बोलवला आहे तो साधारण शेवटी बोलेल। तो राज ठाकरेंनी आधी मला तो मेळाव्याचं हे यजमानपद स्वीकारलं होतं, तर ते आता ते बोलतील असं एक कयास आहे। पण त्यांनी स्वतःहून उद्धव ठाकरे मोठे आहेत वयाने म्हणून त्यांना दिलं तर गोष्ट वेगळी आहे, पण मला तरी वाटतं की राज ठाकरे शेवटी बोलतील। मेळाव्याबद्दलचा दुसरा प्रश्न, महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा दोघे भाऊ करणार का? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं झालं तर घोडा मैदान अजून दूर आहे। अजून प्रत्यक्षात 2 भाऊ एकत्र येण्याबद्दल एकमेकांशी बोललेलेच नाहीत असं उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं। जी बोलणी सुरू आहे ती मध्यस्थांमार्फत सुरू आहे। महापालिका निवडणूक लढवायची म्हणजे जागा वाटपाची बोलणी व्हायला हवी। दोन्ही पक्षांच्या मेळाव्यासाठी एकत्र चर्चा झाल्या असल्या तरी महापालिका निवडणुकीबद्दलची चर्चा अजून दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेली नाही। कुणाला किती जागा, कुणाच्या किती सभा हे सगळं ठरल्याशिवाय महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची घोषणा करणं म्हणजे दोन्ही भावांसाठी धाडसाचंच ठरेल। आणखी महत्त्वाचं म्हणजे हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय, त्यामुळे या मेळाव्यात राजकीय घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे। प्रभाग रचना झाल्यानंतर कुठला भाग कुठल्या प्रभागात समाविष्ट करायचा आणि कुठून वगळायचा याच्यानुसार राजकीय पक्षाची स्ट्रॅटेजी ठरते। कारण कोणाचा मतदाराचे पॉकेट्स कुठे आहेत त्यानुसार तिथं कोणाची ताकद जास्त आहे, तर हे बघून आणि पुन्हा यांचे कसं आहे की यांच्या बऱ्याचशा चर्चा अजून बाकी असतील। कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवताना मोठ्या भावाची भूमिका कोणाची असेल, कुठल्या पक्षाच्या कुठल्या घोषणा, कुठल्या पक्षाची कुठली भूमिका कशी स्वीकारायची, दोन पक्षांचं एकत्र येणं ह्याची व्यूहरचना काय असेल, ह्या बऱ्याच गोष्टी ठरायच्या असल्यामुळं उद्याच्या उद्या आणि त्यांनी आधीच जाहीर केले की हा राजकीय व्यासपीठ म्हणून आम्ही याचा वापर करणार नाही, त्यामुळे उद्या घोषणा होण्याची शक्यता कमी आहे। पुढचा प्रश्न, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडण्याचे संकेत या मेळाव्यात देणार का? मुंबई महापालिका शिवसेनेनं स्वबळावर लढायला हवी असं म्हणत संजय राऊतांनी सगळ्यात आधी स्वबळाची भाषा सुरू केली होती। मात्र मुस्लिम मतांचा ठाकरेंना चांगला पाठिंबा मिळाला हेही ठाकरेंना लक्षात घ्यावं लागणार आहे। त्याचवेळी महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं असताना महाविकास आघाडीची एकही बैठक त्या दृष्टीनं झालेली नाही, त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे मेळाव्यात देतील याबद्दल साशंकताच आहे। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून बाहेर पडतील का? मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधीही आघाडी आणि युती एकत्र राहिलेत असं कधी झालेलं नाहीये। आणि महाविकास आघाडीचा सध्याच्या स्थितीचा विचार केला तर केवळ एक विधानमंडळात किंवा संसदेत काही फ्लोअर मॅनेजमेंट म्हणून ते एकत्र आहेत, पण निवडणुकीची रणनीती किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते काही एकत्र राहतील असं नाही, त्याच्यामुळे त्या संदर्भात काही औपचारिक घोषणा होणार नाही। आता चौथा प्रश्न, भाजप आणि एकनाथ शिंदेंची साथ
राज ठाकरे सोडणार का? एकत्र येण्याचा प्रस्ताव ज्यावेळी राज ठाकरेंनी मुलाखतीत दिला त्याला उद्धव ठाकरेंनी 2 तासातच प्रतिसाद दिलेला. मात्र त्याच वेळी महाराष्ट्राच्या शत्रूंशी भेटीगाठी बंद करा अशी अटही उद्धव ठाकरेंनी घातली. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरही 2 वेळा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट झाली. अधूनमधून एकनाथ शिंदे आणि उदय सामंत शिवतीर्थावर खिचडी खाण्यासाठी जातच असतात. राज ठाकरेंची भूमिका कायमच बदलती राहिली. त्यामुळे भाजप आणि शिंदेंची साथ सोडण्याबद्दल राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता कमीच आहे. त्यांनी बाहेर जायचं का नाही हा निर्णय बाकीच्या 2 पक्षांनी घ्यायचा आहे, त्यांनी घ्यायचा नाही आता. कारण त्यांनी त्यांची पावलं जी काय त्यांनी सांगितली आहेत, माझी पुढची पावलं अशी असतील. आता इतर पक्षांनी ठरवायचं आहे की आपण काय करायचं, आपण यांच्यावर राहायचं का नाही राहायचं. हा आता बॉल इन देअर कोर्ट. त्यांच्या लोकांची गेल्या काही दिवसातली जी वक्तव्य आहेत ती पाहिली तर ती भाजप विरोधी किंवा असे असतील असं वाटतं आपल्याला. पण आगामी काळात ते भाजप बरोबर येणार नाहीत, परंतु भाजपला पूरक अशा प्रकारची भूमिका ते घेऊ शकतात. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मनसे शिवसेनेत विलीन होणार का? ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय. दोन्ही पक्ष एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र येऊन सत्यनारायणाच्या पूजा करतायत. ग्राउंडवरती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे भाई भाई झाले. मात्र अख्खा पक्ष घेऊन शिवसेनेत जायचं म्हटलं तर मनसेच्या स्थापनेचा उद्देशच धोक्यात येतो. आणि ज्या मुद्द्यावर राज ठाकरे शिवसेनेपासून वेगळे झाले तो मुद्दा कायम उरतो. शिवसेनेत तू मोठा की मी मोठा या प्रश्नावरनच शिवसेनेची 2 शकलं झाली आणि राज ठाकरेंनी नवनिर्माणाचा झेंडा हाती घेतला होता. त्यामुळे पक्ष विलीन करण्याचा किंवा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याबद्दलचा निर्णय राज ठाकरे मेळाव्यात घेतील असं सध्या तरी वाटत नाही. दोन्ही ठाकरे गटाची आपण जर त्यांच्यामधला उत्साह बघितला तर बऱ्याचशा मुद्द्यांवर मनसैनिक आणि शिवसैनिक दोघं एकत्र येतात. उदाहरण म्हणजे कर्नाक पूल जो आहे त्याचं उद्घाटनाच्या विषयी सध्या खूप मोठा वाद सुरू आहे की लवकरात लवकर खुला करा. तर तिथं ते दोघे आपोआप पोचले, म्हणजे त्यांच्यामध्ये मनोमिलन झालेलंच आहे. ग्राउंड लेवलला ते दिसतंच आहे. त्यामुळे फार प्रतिष्ठेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत असं वाटतं. आणि याचाच दबाव कदाचित दोघा भावांवर येईल की जर आपल्या दोघांचे समर्थक सैनिक जर मानसिकदृष्ट्या एकत्र आले असतील तर मग आपण कुठल्या मुद्द्यावर ताणून धरायचा. थोडक्यात काय तर उद्धव आणि राज ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी नक्की होईल. एक ठाकरेच गर्दी जमवायला पुरेसे असतात. 2 ठाकरे एकत्र आल्यावर गर्दी दुप्पट होईल. उद्धव आणि राज यांच्यावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रेम करणारे, मराठीवर प्रेम करणारे मेळाव्याला वाजत गाजत गुलाल उधळत येते. राज आणि उद्धवना इतक्या वर्षांनी हसत खेळत एकत्र पाहण्यासाठी जे आसुसले त्यांच्या डोळ्यांचं पारणं नक्की फिटेल. या मेळाव्यातनं राजकीय प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता कमीच आहे. मात्र या मेळाव्यात काय पाहायचंय ते लक्षात ठेवा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मेळाव्यातली बॉडी लँग्वेज कशी आहे? रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे एकमेकांशी किती बोलतात? तेजस, आदित्य आणि अमित यांच्यातली केमिस्ट्री काय सांगते? 2 भावांच्या एकत्र येण्याला प्रतिसाद काय मिळतो त्यावरच ठरेल की या मेळाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल की नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.